अनपेक्षित तिकीटं जाहीर होतात बरं. म्हणजे तिकीट वाटपसुद्धा करताना असे धक्के दिले जातात. आता काय काय धक्के ह्या भाजपच्या, काँग्रेसच्या, ह्या सर्वांच्या, शिवसेना सगळ्यांच्या यादीतून बाहेर येणारे हे येणारा काळ सांगेल. पण असं बोललं जातं की समोरचा पक्षात येणारा किती पैशानं मोठा आहे त्याच्यावर त्याची मोजमाप केली जाते. किती खर्चू शकतोस. आणि निवडणुकीला तिकीट देताना विचारलं जातं तुझी जात कोणती आहे. जी कधी माणसाच्या आयुष्यातली जाणार नाही ती जात, कधी जात नाही ती जात, ज्या जातीनं थैमान माजले ती जात, ज्या जात सांगायला लाज वाटते ती जात, आणि मी या जातीचा सांगायला भीती वाटते ती जात. अशी हे जातीनं विळखाय आणि त्यात पुन्हा घराणेशाही. काय चाललंय. आणि म्हणून पुनश्च माझी मोदी साहेबांना विनंती की मोदी साहेब असा कायदा करा की ज्या एकदा घरात त्या खासदार झाला की पुन्हा त्या घरात 50 वर्ष परवानगी नाही कोणाला खासदार व्हायची. कसे वट्टीवर येतात बघा हे सगळे राजकारणी लोक. कारण जमवलेली करोडो रुपयाची माया सांभाळायला मग पुन्हा पक्षांतर करायचं, बंडखोरी करायची, नाहीतर पुन्हा भीती वाटते, ईडीची भीती वाटते. एक तर ईडी घे, किती अवघड आहे. म्हणून एक सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आता निर्माण झालेला आहे की ही घराणेशाही थोपवायला आज काळाची गरज आहे. एका एका घराघरातच भांडणं लागलेली आहेत. पुतण्या चुलत्याच्या विरोधात उभा राहतोय, भाऊ भावाच्या विरोधात उभा राहते, सून सासूच्या विरोधात उभा राहतीये, आणि ननंद भावजाईच्या विरोधात उभा राहतीये. पुन्हा गळाभेट घेते. आपल्या सगळे जग पाहतंय. पण काही करून ही सत्ता आपल्याच घरात, आपल्याच परिवारात पदं वाटली पाहिजेत. आणि कायम आपल्या परिवाराचं वर्चस्व आपल्या मतदारसंघावर राहिलं. म्हणून कालचीच एक बातमी बघा. शिवतारेंनी म्हणून दाखवलेले की बारामतीचा सातबारा काय पवारांच्या नावाने केलेला आहे का. लोकशाही आहे का नाही. इकडून अजितदादा त्याला धमकी देतो, तू कसा निवडून येतो बेटा तुला बघतो. हा राजकारणाचा स्तर किती लेवलला चाललेला आहे. आता महायुतीचे सुद्धा काय हाल आहेत बघा. आत्ता सगळं तुम्हाला गोड वाटतं यांचं ना. शिंदे साहेब, अजितदादा, फडणवीस साहेब सगळं आता वाटतं तुम्हाला सगळं छान चाललेलं आहे. पण छान नाही चाललेलं. गोगावलेंनी काल सांगितलेलं आहे की तुम्ही जर आमच्यावर अन्याय करत असताल, रनिंगमधले जर आमचे काही तिकीटं कापणार असताल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. अजून तर विधानसभा यायची आहे. मग विधानसभा येईपर्यंत काय काय विचार होणार आहेत. महाराष्ट्राचं राजकारण आज प्रत्येकाला घाई झाली आहे की माझ्या मुलाला राजकारणात आणायचं आहे, माझ्या मुलीला राजकारणात आणायचं आहे, माझ्या सुनेला राजकारणात आणायचं आहे, माझ्या पुतण्याला राजकारणात आणायचं आहे, माझ्या पत्नीला राजकारणात आणायचं आहे. म्हणून माझं दुकान चालू राहिलं पाहिजे हीच भावना आहे ह्या राजकारण्यांची. आणि यामध्ये भरडला जातोय तो सर्वसामान्य माणूस. म्हणून एक पुन्हा लढाई लढावी लागणार आहे घराणेशाहीच्या विरोधातली. पुन्हा एक लढाई लढावं लागणार आहे भ्रष्टाचाराच्या विरोधातली. आज कोणत्याही क्षेत्रात जात तुम्ही टक्केवारीशिवाय बात नाही. कुठलाही कागद पैसे दिल्याशिवाय वर येत नाही. याविषयी कोणीही काही बोलत नाही. आता माझं सुद्धा एक सांगणं आहे की ह्या घराणेशाहीला जो विळखा बसलेला आहे लोकशाहीला त्याला आळा घालण्यासाठी काहीतरी मोदी साहेबांनी एक प्रखर निर्णय घेतला पाहिजे. परिवारवाद, घराणेशाही कुठेतरी जर थांबवायची असेल तर योग ठोस निर्णयाची गरज आहे. ठोस निर्णय. एका घरात एकच पद. जसं तुम्ही आता राजकारणात केलंय या पक्षाचं पद आणि मंत्रीपद तर त्यानं पक्षाचा राजीनामा द्या. तसं तुम्ही एका घरात एक पद ठेवा. 2-2 भाऊ आमदार, चुलता खासदार, आई माजी मंत्री,
आता मला तर अशी शंका वाटते की पुन्हा तुमच्या नातवाला सुद्धा माझ्या नातीनं मतदान करायची पाळी येईल, कारण येणारी 100, 150, 200 वर्ष तुम्ही लोक राज्य करताल. कारण हे सर्व राजकारणी लोक पैशाने एवढे मोठे झालेले असतात की दुसऱ्या फळीतले जे नेते आहेत, जे छोटं रोपटं आहे आणि ह्यांचा हे वृक्ष, ह्यांच्या वृक्षाखाली ते छोट्या वृक्षाची, त्या छोट्या रोपाची वाढच होत नाही. ही राजकारणाची शोकांतिका आहे. हेच घराणेशाही आहे. तो कार्यकर्ता मोठाच होऊ शकत नाही, आणि जर मोठा बनवत असेल तर त्याला संपवावं लागतं. हे राजकारणाचं गणित आहे. आणि म्हणून ह्या घराणेशाहीला कुठंतरी थांबवलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातच पहा, एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव खासदार, इकडे विलासरावांचे चिरंजीव, दोन्ही चिरंजीव आमदार, शिवाजीराव पाटील लंगेकरांचे नातू संभाजीराव पाटील मंत्री आमदार, म्हणजे मंत्री होऊन गेले, आता आमदार आहेत, अजून आमदार मंत्री होणे शक्यता आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी घराणेशाही. आता अशोक चव्हाणला सुद्धा मुलीला पुढे आणायचं आहे. कालच आपण बघितलं की वडट्टीवारांची मुलगी सुद्धा राजकारणात येते. प्रत्येकाला घाई झाली माझ्या परिवारातल्या माणसांना राजकारणात आणून हे राजकारणाचं दुकान आपलं मोठं करायचं आहे त्यांना. कारण पुन्हा 5 वर्ष भ्रष्टाचार करून पुन्हा पुढच्या निवडणुकीला पैसा गोळा करायचा आहे. म्हणून डोळसपणे जनतेनं पाहिलं पाहिजे की हे काय चाललेलं आहे. घराणेशाहीचा विळखा किती वाढतोय. सुशीलकुमार शिंदेंना, प्रणिती शिंदेंना खासदार करायचं आहे. प्रत्येकाला आपापल्या परिवारातला, आपापल्या घरातला माणूस मोठा करण्याची घाई झाली. पण तुम्हाला एक सांगतो, ही लोकशाहीचा दणका आहे. हे लोकशाहीला जो विळखा बसलेला आहे घराणेशाहीचा, सर्वसामान्य लोक बोलत नाही आहेत. आमच्यासारखा एखादा बोलघोडा बोलू शकतो, पण एक सामान्य माणूस न बोलता काय करायचे तेवढी ताकद त्या सर्वसामान्य मतदारामध्ये आहे. म्हणून माझं पुन्हा सांगणं आहे, उठ मतदारा जागा हो, उठ मतदारा जागा हो. या घराणेशाहीच्या विरोधात लढण्यासाठी एक आंदोलनाचा धागा हो. आज सर्वसामान्य माणूस त्याला आंदोलन केलं पाहिजे. कशासाठी? आंदोलन म्हणजे काय लगी मोर्चान काठ्यावर चले बरं दगड मारत काय नाही. आंदोलन म्हणजे कमीत कमी मूक मोर्चा, काळ्या फिती लावून काम करा. ही घराणेशाही नको आहे. आणि हा तुम्हाला अजून एक 4-8 दिवसात दिसेल घराणेशाही किती फोफवती आहे. तर आजचा विषय कसा वाटला आपण जरूर कळवा. आणि आवडलं तर लाईक करा, नसलं केलं तर सबस्क्राईब करा. आणि आपली लिंक तुमच्या स्टेटसवर ठेवून रत्नाकर आवसेकरांना, ही जी माझी तळमळ आहे, ही जी माझी धडपड आहे, तर मी एकटा बडबड करून परिवर्तन होणार आहे का नाही मला माहीत नाही. पण मी एकटा म्हणतो की आज समजा 50,000 1,00,000 लोकांनी ऐकलं, आपले व्ह्यूज आता 70,000 75,000पर्यंत चाललेले आहेत. एकतर एखादा दुसरा माणूस कोणतरी उभा राहायला पाहिजे जरांगेसारखा. प्रत्येक जातीत एक जरांगे जन्माला पाहिजे की जो जातीसाठी माती खायला तयार आहे, जो जातीसाठी लढायला तयार आहे, मरायला तयार आहे. आणि जाता जरांगे साहेबाला एक हात जोडून विनंती आहे की जरांगे साहेब, तुमचे हे आरक्षणाचे प्रश्न तर लागतील मार्गी, ते होणारच आहे. पण तुम्ही कृपा करून एक आंदोलन, आता यापुढचं तुमचं जे आंदोलन आहे ते बेरोजगारांच्या नोकरीसाठी तुम्ही करा. हे स्थानिकांना रोजगार कसा मिळेल, कारखाने इकडे आले पाहिजेत. ही मुंबई पुण्याकडेच फक्त नाही वाढले, मराठवाड्यात कारखाने कसे येतील, ग्रामीण भागामधल्या लोकांना रोजगार कसा मिळेल, ताकी आपल्या सामान्य ग्रामीण भागातला तरुण नोकरीच्या शोधात बाहेर जायची त्याला गरज नाही पडली पाहिजे. एवढं मोठं काम तुम्ही हातामध्ये घ्या, ही जनता तुम्हाला डोक्यावर घेईल. एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर.
कॉन्टॅक्ट 9890398788. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनल